मुद्दा है वो बोलो कि हमको। आज आम्ही बाळापूर पातूर मतदारसंघामध्ये आलो। पातूरमध्ये आज आम्ही आहे, आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत। मुस्लिम बांधवाकडून आपण एक चर्चा करणार आहे की काका, सत्ता की सत्ता परिवर्तन, सत्ता कोणाची पाहिजे तुम्हाला? सत्ता आम्हाला आता जो विकास करील, शेतकऱ्याकडे पाहिल, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, त्याच्या सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, आणि त्या पाण्यानं पूर पिढीच्यानं ते वाव। बरोबर, आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव होते, त्यांनी सांगितलं की हा जो बाळापूर पातूर मतदारसंघ आहे हा विकासाच्या वरती जाणार आहे, जातीवर समीकरण जातीवर जाणार नाही आहे, इथं विकासावरती मतदान होणार आहे। आणि मुस्लिम वर्गांची बापूला साथ भेटल्यानंतर बापूचा विजय हा निश्चित आहे। पुसले त्याच्यानंतर गवानकर साहेब राहिले 10 वर्ष, त्यांना झिरो बजेट केला, विकास त्याचा निधी गेला कुठे? का गव्हर्नमेंटने त्याला निधी दिला नाही विकास करायला? त्याच्यानंतर शिरस्कार साहेब राहिले 10 वर्ष, त्याचा झिरो बजेट। त्याला विचारून घ्या फोन लावून की लोक विकास मागून राहिले की भाई शिरस्कार साहेबांना कोणता विकास केला, हे त्याला विचारा। हे झाले 30 वर्ष, 10 वर्षानं 30 वर्ष झाले। आता नितीन बापूचे 3.5 वर्ष गेले, नितीन बापूनं विकास केला नाही। का नाही? त्याच्या मागे विरोधी लागले, ते त्याच्या मागे सर्व त्याच्या मागे दुश्मन झाले। पण ज्यावेळेस त्याला निधी भेटला त्यावेळेस त्यानं बाळापूर आणि पातूरचा कमीत कमी नाही 50% तरी 30-40% विकास केला, हे आमच्या डोळ्यासमोर आहे। संपूर्ण बाळापूर पातूर मधला मुस्लिम वर्ग कोणासोबत राहणार? मुस्लिम वर्ग हा आज रोजी, मी माझ्या प्रतीनं सांगतो, मी दुसऱ्याचा काही ठेका घेत नाही, पण हा आमच्या इकडून, मी माझ्या इकडून स्वतः सांगून राहिलो की आम्ही नितीन बापूच्या इकडे आहोत। बरोबर, तुम्हाला काय वाटते बाळापूर पातूर मध्ये आपण कोणासोबत राहणार? नितीन बापू सोबत। आप किनके साथ रहेंगे चाचा? नितीन बापू। आप? नितिन बापू। आप? नितिन बापू। आप? नितिन बापू। आप? नितीन बापू। नितिन बापू ही क्यों? मेरा सबसे आखिरी सवाल है, नितिन बापू ही क्यों आपको? नितीन बापू ने विकास अभी करके बताय करके नितीन बापू आहे। कोणत्या कामं केले त्याच्या काळात कोणाला त्रास झाला नाही, आणि त्यानं समाज सुद्धा त्यानं जातीवादी केलं नाही की हा मुसलमान आहे, हिंदू आहे, हे बीजेपी असं वाणीचा हुरड्यासारखं हे चोळून राहिले, शेतकऱ्याले, मजूर आले, गरीब आले। राजस्थान मध्ये दर 5 वर्षाला जसं बदलते तसंच महाराष्ट्रात हे बदललं पाहिजे, महाविकास आघाडी आली पाहिजेत, हे माझं म्हणणं आहे बिलकुल। जसं